आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपींना सतीश वाघ यांचा खून करायचाच नव्हता, त्यांना केवळ सतीश वाघ यांचे हातपाय तोडण्याची सुपारी जी आहे ती देण्यात आली होती। मात्र सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत हे कळल्यानंतर आरोपींनी सतीश वाघ यांचा खून केला अशी माहिती जी आहे ती पोलीस तपासांती उघड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस तपासात नेमकं काय उघडकीस आलंय, नेमकी आतापर्यंत पोलीस तपास कसा झाला, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी नवी अपडेट देण्यासाठी माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर सतीश वाघ यांचं अपहरण होतं आणि अपहरणानंतर अवघ्या 12 तासामध्ये पुरसुंगी फाट्यावरून त्यांचं अपहरण होतं आणि शिंदवणे फाट्याजवळ उळी कांचनच्या आसपास जो आहे तो सब्बर 32 किलोमीटरचं जे अंतर आहे या अंतरावर सतीश वाघ यांचा मृतदेह सापडतो। त्यानंतर मग एक एक खुलासे जे आहेत ते समोर येतात। म्हणजे आधी पोलिसांना वाटतं की हे खंडणीचं प्रकरण आहे, मात्र एक एक ट्विस्ट येतो आणि मग आपल्या प्रेमसंबंधाला अडथळा ठरतोय म्हणून त्यांची पत्नी मोहिनी वाघनच सतीश वाघ यांची हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर येते। आणि त्यानंतर आजची अपडेट संकेत आपण पाहिलं तर 9 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान सतीश वाघ हे सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते। त्यानंतर 4 ते 5 जणांनी त्यांचं अपहरण केलं, त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये कोंबून त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांना गाडीमध्ये 15 मिनिटांमध्ये जवळपास त्यांच्यावरती 72 वार करत त्यांचा खून केला आणि त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून देण्यात आला। सुरुवातीला हे प्रकरण खंडणीचं वाटत होतं, कारण खंडणीवरून त्यांचं अपहरण झालं असा प्राथमिक कयास जो आहे तो पोलिसांकडून मांडण्यात येत होता। परंतु या प्रकरणामध्ये पोलिसांनी जर पाहिलं संकेत 12 तासाच्या नंतर जे आहे आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून ज्यावेळी तपास करण्यात आला त्या तपासाअंती काही महत्वाचे खुलासे झाले। ते म्हणजे सतीश वाघ यांच्या ज्या पत्नी आहेत मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या पतीची सुपारी जी दिलेली आहे असं एकंदरीत माहिती मिळालेली होती आणि त्या अंतर्गत पोलिसांनी तपास केल्यानंतर 5 लाख रुपयांची सुपारी जी आहे मोहिनी वाघ यांनी अक्षय जवळकर यांना दिलेली होती आणि अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांचे प्रेम संबंध असल्याचा सुद्धा पोलीस तपासामधून खुलासा झालेला आहे। आणि या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांनी जवळपास 5 जणांना आणि मोहिनी वाघ यांना असं एकंदरीत करून 6 जणांना ताब्यात घेतलेलं होतं। जवळपास या तपासामध्ये आतिश वाघ असेल, पवन श्यामकुमार शर्मा, नवनाथ गुरजाळे, त्याचबरोबर अक्षय जवळकर हा जो आहे मोहिनी वाघ यांचा प्रियकर असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर विकास शिंदे ह्या ज्या आरोपींना आहे पोलिसांनी एकंदरीत ताब्यात घेतला आणि या 5 आरोपी जे आहेत त्या 5 आरोपींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांच्याकडून मोहिनी वाघ यांचं नाव ज्यावेळी पुढे आलं त्यानंतर पोलिसांनी मोहिनी वाघ ज्या की सतीश वाघ यांच्या पत्नी आहेत त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली, ती म्हणजे पती जो आहे त्यांना वारंवार मारहाण करत होता आणि पतीचे सुद्धा संकेत मोठी अपडेट आहे, पतीचे सुद्धा इतर महिलेशी शारीरिक संबंध होते आणि त्यानंतर कुठेतरी जवळपास 10 वर्षापासून पतीचे सुद्धा शारीरिक संबंध होते आणि त्यामुळे त्रासाला कंटाळून पतीची सुपारी दिल्याचं जे आहे मोहिनी वाघ यांनी तपासामध्ये सांगितलेलं आहे। आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जी मोहिनी वाघ यांचे जे पती आहे सतीश वाघ यांना त्यांना मारायचंच नव्हतं, केवळ त्यांचे हातपाय तोडण्यासाठी त्यांनी सुपारी दिल्याची माहिती मिळते। परंतु ज्यावेळी आरोपींना हे समजलं की सतीश वाघ हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, त्यानंतर या आरोपींनी त्यांच्यावरती सपासप वार केले। अवघ्या 15 मिनिटांमध्ये संख्येत जवळपास 72 वार करत त्यांचा खून करण्यात आलेला आहे। तर ह्या आरोपींना त्यांना मारायचंच नव्हतं, केवळ त्यांचे हातपाय तोडायचे होते, केवळ हे आमदारांचे मामा आहेत ही बाब समजल्याच्या नंतर आपण या प्रकरणामध्ये कुठेतरी गोवल्या जाऊ याची कुठे त्यांना चाहूल लागल्यामुळे त्यांनी त्यांचा निर्घुणपणे खून केल्याचं एकंदरीत दिसून येतंय। एकंदरीतच राजरत्न जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच म्हणजे 9 डिसेंबरला ज्यावेळी सायंकाळी 7:30च्या आसपास सतीश वाघ यांच्या खुनाची बातमी समोर आली होती की अपहरण करून त्यांचा खून जो आहे तो खून करण्यात आला, त्यानंतर मग वेगवेगळे ट्विस्ट, मग जमिनीच्या वादातून त्यांचा खून झाला, मग भाडेकरूनच त्यांची साधारणतः 5 लाख रुपयांची सुपारी दिली आणि मग हॉटेलचा व्यवसायाचा वाद असेल तिथपासून ते अगदी मोहिनी वाघ यांनीच सतीश वाघ यांची सुपारी देणं असेल किंवा मग मोहिनी वाघ यांनी आज पोलीस तपासामध्ये थेट सतीश वाघ यांचे अनैतिक संबंध असणे, अर्थात पोलीस तपासामध्ये आणखी काय उघडकीस होतं हे पाहणं निश्चितच
महत्वाचं आहे. तुर्तास जर आपण पाहिलं तर आरोपींची कस्टडी देखील जी आहे ती साधारणतः 30 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणखी काय या प्रकरणातले नवे अपडेट जे आहेत ते समोर आले? ह्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत 5 आरोपी आणि मोहिनी वाघ हिला धरून जे 6 आरोपी आहेत त्यांना 30 डिसेंबर पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज जी आहे या प्रकरणामधली जी मुख्य आरोपी आहे मोहिनी वाघ, जिने ही सुपारी दिलेली आहे, त्या मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर हे आज जे धक्कादायक खुलासे झालेले आहेत, कारण त्या आरोपींना जे आहेत वाघ सतीश वाघ यांना मारायचंच नव्हतं, केवळ त्यांचे हातपाय तोडायचे होते असं त्यांनी आज सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हे ज्यावेळी त्यांना कळलं की आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, आपण या प्रकरणामध्ये गोवले जाऊ याची त्यांना भीती वाटली आणि त्यानंतर त्यांनी थेटपणे सतीश वाघ यांना संपवलेलं होतं. तर दुसऱ्या बाजूला मोहिनी वाघ आपण पाहत होतो की या प्रकरणामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस सतीश वाघ यांची हत्या झाली, हत्या झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं मोहिनी वाघ ही जी रडत होती, त्यामुळे कोणालाही संशय आला नाही की त्यांच्या पतीची सुपारी जी आहे ती मोहिनी वाघ हिनेच दिलेली असेल असं कोणालाही संशय आलेला नाही. परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपासाचे अँगल बदलले, जर माहिती असेल संख्येत जवळपास 16 पथकं ही तैनात करण्यात आली, 16 पथकं जी आहे आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेली होती. पण ते प्रकरण जे आहे ते खंडणीचं वाटत नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी त्या अँगलनी सुद्धा तपास केला आणि त्यानंतर त्यांना असं निदर्शनास आलं की त्यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची जी सुपारी आहे 5 लाखांची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालं. सुरुवातीला असं सांगण्यात होतं की मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर यांचे संबंध होते, संबंधामध्ये कुठेतरी अडसर होऊ नये म्हणून ही सुपारी देण्यात आल्याचं सांगण्यात होतं. परंतु या बाजूला दुसरी जी अपडेट समोर आली ती म्हणजे सतीश वाघ यांचे सुद्धा शारीरिक संबंध होते आणि त्यांच्या शारीरिक संबंधाला त्या कंटाळलेल्या होत्या. दारू पिऊन सतीश वाघ मोहिनी वाघ यांना मारहाण करत होत्या, त्यामुळे त्या कुठेतरी कंटाळल्या आणि थेटपणे त्यांनी त्यांना त्यांच्या पतीचे हातपाय तोडण्याची सुपारी दिल्याचं आज एकंदरीत पुढे आलेलं आहे. एकंदरीतच त्यामुळे राजरत्न आपण जर पाहिलं तर हे अर्थातच हाय प्रोफाईल प्रकरण आहे. विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या योगेश टिळेकर यांच्या मामाचा अपहरण करून खून होणं आणि त्यानंतर मग एक एक नवनवीन खुलासे जे आहेत ते या प्रकरणामध्ये होणं. अर्थातच आता आणखी नवीन कोणते खुलासे पोलीस तपासांमध्ये उघड होतात. मग मोहिनी वाघ यांचे अक्षय जवळकरशी अनैतिक संबंध होते, इथपासून ते अगदी सतीश वाघ यांचे कोणासोबत अनैतिक संबंध होते, किंवा मग सतीश वाघ यांच्या संदर्भात या केसमध्ये पोलीस तपासांती नेमकं काय उघडकीस येतं हे पाहणंही महत्वाचं आहे. आणि एकंदरीतच 30 डिसेंबर पर्यंत जे आहे ते या आरोपींची जी आहे ती कस्टडी देण्यात आलेली आहे. पुढे या आरोपींबाबत दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे संकेत, ज्यावेळी हे आरोपी आहेत, ज्यावेळेस आपण न्यायालयामध्ये जात असतो तेव्हा पुरावे सादर करणे हे गरजेचं असते. या प्रकरणामधले जे आरोपी होते त्यांनी ते जे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, जी हत्यारं होती ती सुद्धा नदीमध्ये कुठेतरी फेकून दिली असं एकंदरीत प्राथमिक माहिती मिळाली. या सर्व गोष्टींचा जे आहे ते पोलीस सध्या तपास करतायत आणि तपासानंतर ज्यावेळेस 30 डिसेंबरला त्यांची न्यायालयीन अर्थात पोलीस कोठडी संपेल त्यानंतर त्यांना परत एकदा पोलीस त्यांची पोलीस कोठडी वाढवून मागू शकतात. निश्चितच त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर 30 डिसेंबर रोजी या आरोपींची पोलीस कस्टडी जी आहे ती संपताना पाहायला मिळते. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता या आरोपींची कस्टडी वाढते की न्यायालय याबाबत नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. यासोबतच पोलीस तपासामध्ये नेमक्या कोणत्या बाबी उघडकीस येतात हे पाहणंही महत्वाचं असणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.